गुड आफ्टरनून स्टुडंट्स. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कविता 13वी प्रकाशातले तारे तुम्ही ही शिकलो होतो, बरोबर आहे? कविता समजली तुम्हाला? कविता तुम्ही लिहून काढली का पूर्ण? त्याचे शब्दार्थ लिहिले का? कविता पाठ केली का? चला तर मग आता आपण स्वाध्याय बघूया. बघा, इथे मी तुम्हाला स्वाध्यायाचे प्रश्न दिलेले आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला इथे दिलेले आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, तुमच्या शब्दात सांगा आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय? बघा, त्याचं उत्तर आहे आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे खूप आनंद उपभोगणे होय. दुसरा आहे, कवी मुलांना काय म्हणत आहे? उत्तर, कवी मुलांना प्रकाशातील तारे म्हणत आहे. कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे? उत्तर, कवीने मुलांना आनंदाच्या शिखरावर बसायला सांगितले आहे. मुलांच्या मनावर कशाचा ठसा असावा असे कवीला वाटते? उत्तर, मुलांच्या मनावर भारतभूच्या आदर्शाचा ठसा असावा असे कवीला वाटते. मुलांनी कशाची चिंता करू नये असे कवीला वाटते? मुलांनी उद्याची चिंता करू नये असे कवीला वाटते. मुलांना कोण खुणवत आहे? मुलांना सूर्य म्हणजेच अरुण खुणवत आहे. मुलांनो, प्रश्न उत्तर लिहिताना प्रश्न आणि उत्तर झाले की एक ओळ जागा सोडायची आहे, अक्षर छान काढायचं आहे. ठीक आहे? चला, प्रश्न तिसरा, खालील व्यक्तीवर तुम्ही केव्हा रुसता किंवा खुश होता हे प्रत्येकी एका वाक्यात लिहायचं आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, हो की नाही? बघा, आईवर तुम्ही केव्हा रुसता? आई तुम्हाला काम सांगते किंवा आवडीचा खाऊ देत नाही तेव्हा तुम्ही आईवर रुसता. आणि केव्हा खुश होता? आईने तुमचा आवडता खाऊ दिला किंवा आवडती वस्तू दिली की तुम्ही आईवर खुश होता. असं सगळ्यांचं लिहायचं आहे. बाबा, आजोबा, आजी, मित्रमैत्रीण, शिक्षक शिक्षिका, बहीण भाऊ, पाळीव प्राणी यांच्याबद्दल एक ओळ एक वाक्य तुम्ही लिहायचं आहे. आता प्रश्न चौथा, खालील गोष्टी घडल्यावर तुम्हाला काय वाटते? बाबा बाहेरगावी गेले, तुम्हाला आनंद होतो का? नाही की नाही? मग काय वाटतं? वाईट वाटतं. मग लिहायचं तिथे वाईट वाटते. ताईने सुंदर पेन दिले, काय होतं? आनंद होतो. असंच तुम्ही शाळेचा अभ्यास पूर्ण झाला नाही, रस्त्यात पाय घसरून पडलात, तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला, याबद्दल तुम्हाला काय वाटते ते तुम्ही लिहायचं आहे. बघा, शेवटी समान अक्षर असणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा. फुलराणी इथे दिलेला आहे पाणी. पुढचं आहे बसा, काय येईल? रुसा, हसा, ठसा, कसा. गुंता, चिंता. प्रश्न 6वा, खालील शब्द वाचा व लिहा. मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, हे सगळे शब्द कशाचे आहेत? रफार असणारे आहे. कार्य, धैर्य, सूर्य, शौर्य, नर्मदा, पर्यंत, पर्यावरण, सर्व, धर्म, आदर्श. हे सगळे तुम्ही शब्द वाचायचे आणि लिहायचे आहेत. प्रश्न 7वा आहे, खालील शब्दातील अक्षरापासून शब्द तयार करा. आता इथे उदाहरण दिलेलं आहे. भारत म्हणजे भार, भात, तर हे 3 शब्द तयार झालेले आहेत. तसंच तुम्ही लिहायचं आहे शिखरावर, अंधारावर, आकाशात आणि पाऊसधारा. याच्यावरून कोणते कोणते नवीन शब्द तयार होतात ते लिहायचे आहेत. आणि शेवटचा प्रश्न 8वा मी तुम्हाला सांगितलंच होतं, एखाद्या थोर व्यक्तींची 5 ते 7 ओळीमध्ये 7 वाक्यामध्ये माहिती लिहायची आहे. बघा, आता इथे मी एक प्रश्न दिलेला आहे, जोड्या जुळवा. जर तुम्ही कविता पाठ केली असेल तर या जोड्या तुम्हाला व्यवस्थित जुळवता येतील. प्रकाशातले तारे तुम्ही,
अंधारावर रुसा, आनंदाच्या शिखरावरती खुशाली जाऊन बसा, भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा, बघा अरुण तो बाळांनो रे तुम्हा खुनवितो कसा. बघा, याच्यासाठी कविता पाठ करणे आवश्यक आहे. कविता छान चालीमध्ये तुम्ही पाठ करायची आहे. आता पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून हे व्यवस्थित छान अक्षरामध्ये लिहू शकता. प्रकाश उजेड, अंधार काळोख, वारा त्याचे 2 शब्द आहेत, वात आणि पवन, पाणी जल, भूमी, आनंद हर्ष. आता विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रकाश अंधार, विसरा आठवा, आनंद दुःख, मागचा पुढचा, जन्म मृत्यू. आणि मध्ये जी खून आहे ती विरुद्धार्थी शब्दाची आहे आणि समानार्थी शब्दाच्या याच्यामध्ये राईटची खून आहे. बरोबर आहे? समजलं तुम्हाला? मग छान अभ्यास करणार की नाही तुम्ही?